आम्ही रस्ता शोधत आहे. आता जसं तुम्हाला गावून रस्ता तसं मी तुम्हाला दाखवतो तिथलं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहे सडावाघापूरला उलटा धबधबा आहे तो पाहण्यासाठी. उलटा धबधबा हा आपल्याला पाटण तालुक्यात पाहायला मिळतो. हा सातारा जिल्हा आपल्याला आहे आणि इथूनच आपण मागच्या साईडला जाणार आहे आणि मागच्या साईडलाच तो वॉटरफॉल आपल्याला आहे तो पाहायला मिळणार आहे. आता तिथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. आपण आज जाणार आहे पाली तर्रे या मार्गे आणि जाताना आपण जाईन चापळ त्या मार्गे, चापळ उंबरच करत जाणार आहे. तर दोन्ही पण मार्ग मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पुढच्या काय ज्या लोकेशन छान छान आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. व्हिडिओचा आनंद घ्या. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जाणार आहे काशीळ, पाली आणि तर्रे या रोडने. आत्ताचा जो रोड दिसत आहे तो आहे काशीळ पाली हा रोड आहे. तर मित्रांनो, चला आता आपण हळूहळू पुढे जाऊया. आता आपण पाली हे गाव सोडलेले आहे आणि आता आपण तारळे या गावात आलेलो आहे. तारळे या गावात आपल्या मित्राचे एक दुकान आहे, तेथे आपण जाणार आहे आणि तेथूनच पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहे. मित्रांनो, आता आपण तारळे गावात आहे आणि तारळे गावात आमच्या मित्राचं एक दुकान आहे, स्वप्नील पवार यांचे हे दुकान आहे. तर नक्कीच तुम्ही इथे जर तुम्हाला नवजाला नाही तर किंवा कुठेही साताऱ्यात फिरायचं असेल आणि तुम्हाला जर इथे रेनकोट, अजून टी शर्ट बी शर्ट असे जर पाहिजे असेल चांगल्या क्वालिटीचे, तर नक्कीच महाराजा स्पोर्टला इथे व्हिजिट करा. आता आम्ही इथेच आहे आणि आमच्या मित्राला आता रेनकोट पाहिजे होता, त्यामुळे म्हटलं आपल्या मित्राच्या दुकानावर जाऊया, व्हिजिट करूया. आता इथून आम्ही आता रेनकोटही खरेदी करणार आहे आणि नंतर मग आता पुढे आपण उलट्या धबधब्याकडे जाणार आहे. तर नक्की मित्रांनो, इथे आला तर तारे मी आता तुम्हाला दाखवलं असेल इथे कसे यायचे. तर तारळे गावात कुणालाही विचारले महाराजा स्पोर्टचे दुकान कुठे आहे ते तुम्हाला सांगून जातील. तर नक्कीच इथे या आणि व्हिजिट करा. तारे गावातून पुढे आला की मित्रांनो, हा कॉर्नर एक लक्षात ठेवा, कारण हाच कॉर्नरवरनं आपण सडावाघापूरला जाणार आहे. तर मित्रांनो, हे पहा, आता आपण सडावाघापूरच्या रोडला लागलेलो आहे. तर चला मित्रांनो, पुढील जे निसर्गाचे दृश्य आहेत त्याचा आनंद घ्या. तर मित्रांनो, फायनली आपण इथे सडावाघापूरच्या इथे आलेलो आहे आणि धुक्याने इथे असं चादर पसरलेले आहे, सगळीकडे धुके आहे, त्यामुळे लांब तर काही गोष्टी दिसत नाही. त्या तुम्ही आता इकडे मागं पण बघू शकता, इकडे धुके कसे आहेत ते हे बघू शकता, पुढे धुके कसे आहे आणि पाऊस पण येतोय, वारा पण खूप जोरात आहे. त्याच्यामुळे काय होतंय, त्या कॅमेरावर टिपके पडले की व्हिडिओ सगळा खराब होऊन जातोय, पुढचं काय आहे ते समोरचं दिसणं झालंय. तर मित्रांनो, चला आपण यातून थोडेफार शॉर्ट घेऊया आणि तुम्हाला दाखवूया. अजून इथं आम्ही फ्लोट करणार आहे. अजून हे बघा, वारं कसं जोरात स्पीड येते आणि पूर्ण असं ढकलून देण्यासारखं होतंय. तर चला मित्रांनो, हळूहळू मी तुम्हाला दाखवतो इथे काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर चला.
तर मित्रांनो आता आम्ही हळूहळू चालत निघालेलो आहे उलटा धबधबा शोधण्यासाठी, कारण तुम्ही आता इथे बघू शकता सगळं इकडे धुकेच आहे, सर्व साईडने बघू शकता. आणि मी पण इथं फर्स्ट टाईम आलो आहे, आम्हाला पण इथं काही धबधबा गावाला झाला आहे. माझा मित्र आहे तो लहान असताना इथं आलेला होता, त्यामुळे आता आम्ही रस्ता शोधत आहे. आता जसं तुम्हाला घावलं रस्ता तसं मी तुम्हाला दाखवतो इथं. आणि धोका असल्यामुळेच जास्त प्रॉब्लेम येतो मित्रांनो, कारण धोका असले की इथून जरा आमच्या पुढचं काय दिसणार. मित्रांनो आम्ही मस्त आहे की एन्जॉय करत चाललेलो आहे रोडने गाडी उलटायला, कारण सगळीकडे धोका असल्यामुळे गाडी कुठे लावली हे माहीत नाही आम्हाला. आता आम्ही या रस्त्याने बस गाडी आमची शोधतोय, गाडी कुठे लावली ती, कारण हे बघू शकता सगळं हे धुकं या साईडला आहे, मागं धुकं बघू शकता. त्यामुळं आम्हाला माहितीच नाही आम्ही गाडी कुठे लावणार आहे, कारण आम्ही काय केलं धबधबा उडकायच्यासाठी आम्ही आत शिरलेलो आणि आतून आम्ही कुठे फिरत कुठे आलो हेच आम्हाला माहिती. आता मेन रोडला आम्ही आता आलेलो आहे, पण गाडी कुठेही माहीत नाही. आता चला आता गाडी आधी उडकतो नंतर ना धबधबा उडकतो, कारण धबधबा आता अजून गावणार आहे. मित्रांनो फायनली गाडी दिसली आहे आम्हाला, म्हणजे आमची गाडी दिसली आहे. आणि तुम्ही बघू शकता पुढे त्यामुळे दिसणार नाही. आता हळूहळू आपण पुढे जातो. तर 10-15 मिनटं लागली आम्हाला इथं ती गाडी शोधण्यासाठी. तर बघू आता धोके भरपूर असल्यामुळे काय समोर दिसणार झालं आहे. तर हे बघा ही आपली गाडी दिसली पुढे. तर मित्रांनो आमचा रस्ता चुकलेला होता, तर तुमचा चुकू नये म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर मित्रांनो हे पहा, उलटा धबधबा पाहण्यासाठी असा बोर्ड आहे आणि हे आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही विचारल्यानंतर आम्हाला समजलं. तर हा उलटा धबधबा हा बोर्ड नक्कीच लक्षात ठेवा. या रोडने आला तर हा रोड कुठेही सोडू नका, सरळ आल्यानंतर हा बोर्ड दिसेल तेव्हा ही पवनचक्की एक लक्षात ठेवा. या पवनचक्कीच्या हेतून तुम्ही पुढे आला की तुम्हाला हे तिकीट घर पण दिसेल. तर चला मित्रांनो आता तिकीट किती आहे काय आहे या सर्व गोष्टी मी आता तुम्हाला सांगतो. मित्रांनो हे बघा प्रत्येकी 20 रुपये तिकीट आहे. तर असे तिकीट तुम्हाला इथे भेटणार आहे, पर हेड 20 रुपये करायचे आणि हे तिकीट काढून मग आपल्याला पुढे जायचं आहे. तर आता मित्रांनो आम्ही आधी रस्ता चुकलेलो होतो, तर रस्ता चुकल्यामुळे आम्ही फर्स्ट टाईम चाललेलो, आम्हाला काय माहीत नव्हतं. पण आता इथे पुढे आला की तुम्हाला आम्ही दाखवलं असलं व्हिडिओमध्ये इथे कसं आत यायचं. तर पुढे लिहिलेलं आहे उलटा धबधबा म्हणून, तिथे तुम्ही बोर्ड दिसेल, तिथून मी डायरेक्टली आपली गाडी आत घालायची आणि तिथून सरळ खाली चालू जायचे. तर चला आता आम्ही इकडे आता पुढे निघालेलो आहे, पण धुकं जास्त असल्यामुळे आता उलटा धबधबा असं पाणी वर येतं दिसते का नाही ते बघतो आम्ही आणि तुम्हाला मी दाखवतो. चला तर मित्रांनो फायनली उलटा धबधबा आहे ना त्या ठिकाणी आम्ही आता पोहोचलेलो आहे. पुढे जरा गेल्यानंतर आपल्याला दिसेल, पण हे तुम्ही आता इथनं व्ह्यू बघू शकता. खाली पूर्ण धोके आहे. आता पुढे गेल्यानंतर असं धडकी भरणार आहे असं हे दिसते. तर हे बघू शकता मित्रांनो कसा सीन आहे हा. मित्रांनो बघितलं असं व्ह्यू कसा आहे आणि त्या साईडला पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून चांगले दृश्य पण पाहायला मिळतील. तर चला मी आता इथली थोडंफार दृश्य कॅप्चर करतो आणि तुम्ही त्याचा आनंद घ्या. वारे देत आहे, या वाऱ्यामुळे
मित्रांनो फायनली आपण त्या लोकेशन आलेलं आहे आणि पाहू शकता हाय उलटा धबधबा. तर कॅमेऱ्यात कॅप्चर किती करते मला माहीत नाही, पण हे होतं काय म्हणते पाण्याचं खाली जातं आणि पुढून वाऱ्याचा फ्लो जास्त येतो, त्यामुळे हे पाणी हायसे माघारी येतं आणि हे पाणी माघारी जेव्हा अंगावर पडते तेव्हा असं वाटतं की आपल्याला पाऊस आला आहे काय. अशा प्रकारे हे पाण्याचं तेवढं आपल्या अंगावर पडतं. आता पुढून जरा वारा कमी आहे, या सोडून जास्त आहे, त्यामुळे जास्त पाणी काय आपल्याला माघारी येताना दिसत नाही. जेव्हा पुढून असं जोरात वारा येतं तेव्हा जास्त प्रमाणात पाणी जेवढं खाली जाते तेवढं मागच्या साईड असं आपल्याला बघायला मिळतं त्याचं रिव्हर्स येताना. त्याच्यामुळे ते ह्या रिव्हर्स वॉटरफॉल आपल्याला तिथे बोलतात. तर चला मित्रांनो काय काय दृश्य आहेत अजून ते तुम्हाला मी ते दाखवतो. उलट्या धबधब्यात मित्रांनो भरपूर भिजलेलो आहे, पाणी सगळं माघारी येऊन आणि आता गार वाटत आहे, थंडी अशी वाजून येत आहे कारण खूप गारवा आहे इथे. ती गार आहे की नाही बघा, गारवा वाऱ्यावर फिर फिर हा गारवा नवा नवा पिये. जास्त नको म्हणाय नाही तर कॉपीराइट स्ट्राईक यायचा मला. तर इथं अजून तिथून पुढे आलेलो आहे, तर अजून इथे पण तुम्हाला छोटे छोटे दव बिंदू आपला उलटे येताना दिसत आहेत. तर चला आता तिथे एक थोडासा शॉट घेतो, तुम्हाला दाखवतो. माझ्या अंगावर जे थेंब पडत आहे ते पावसात थेंब नसून तर हे रिव्हर्स वॉटरफॉलचे जे नॉर्मल थेंब आहेत ना ते पडत आहेत. तर हे बघू शकता तिथून कसे हे बघू शकता, हे कसे असे माघारी थेंब माघारी येत आहेत. हे बैलांना कशा प्रकारे असं माघार सुरक्षित अंतरावर थांबून गेलेलं आणि असा हा कडा आहे आणि कड्याच्या इथं याला अजिबात विसरू नका. तिथे जरा पुढे पुढे चालत या, बारीक बारीक माघार येताना इथून दिसणार आहे. तर त्याचा नक्कीच इथं येऊन आनंद घ्यायला विसरू नका.
आता ही बघा माघारी कसं येतंय. तर हे वारं फुडून जास्त येतंय त्याच्यामुळं हे असं माघार येतंय. आता काही जण कमेंट करतील की तो उडी मारतो, मी नाही उडी मारणार, हीच फक्त टाकलं लक्षात ठेवा. हे बघा तर मित्रांनो आमचं फिरून झालेलं आहे. खूप सुंदर असे ठिकाण आहे. नक्कीच या ठिकाणाला भेट द्यायला या आणि येताना फक्त काळजी घ्या, कारण व्हिडिओ फोटोज काढायच्या चक्करमध्ये जास्त रिस्क घेऊ नका. आम्ही पण आता रिस्क अजिबात घेत नाही आणि पहिल्यापासून घेतच नाही. कारण काय होतं की घसरट असतं, कधी पाय घसरतं आणि ते सगळं टोक आहे, पुढे इथे रिलिंग आहे, पुढच्या साईडला गेलं इथं रिलिंग नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्या. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी सांगितलं होतं की आम्ही काशीळ, पाली आणि तारळे या मार्गे आपण साळवागापूरला निघालो आहे आणि येताना आपण चापळ उंब्रज मार्गे येणार आहे. तर आता आपण चापळ उंब्रज मार्गे जातोय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुम्ही उंब्रज, कराड, सांगली, कोल्हापूर या मार्गे जर येणार असाल तर तुम्हाला चापळ आणि उंब्रजचा हा रोड सोपा पडेल. आणि जर तुम्ही सातारा, पुणे आणि मुंबई या साईडून जर येणार असाल तर तुम्हाला काशीळ, पाली, तारे हा मार्ग सोपा पडेल. तर दोन्ही पण मॅपचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, ते तुम्ही चेकआउट करून मॅप लिंक लावून तुम्ही इथे येऊ शकता. तर मित्रांनो नक्की डिस्क्रिप्शन चेक करा आणि जाता जाता मी थोडा शॉर्टमध्ये तुम्हाला जातानाचा व्हिडिओ दाखवतो.